शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती. आज आपण तूर पिकाविषयी वेगवेगळ्या जाती कोणकोणत्या, त्याचं टायमिंग याच्याविषयी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय माहितीयुक्त व्हिडिओ होणार आहे. वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. आपण व्हिडिओमध्ये अ, तुरीच्या ड्युरेशन म्हणजेच टायमिंग जो आहे त्यानुसार आपण 1, 2, 3 अशा प्रकारे व्हेरायटीज बघणार आहोत, की जेणेकरून 1 नंबरवर जी सर्वात लेट आहे ती, 2 नंबरवर त्याच्यापेक्षा अर्ली, 3 नंबरवर त्याच्यापेक्षा अर्ली या पद्धतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तूर पिकाच्या जातीविषयी माहिती घेणार आहोत. तर अशा 7 जाती मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या ड्युरेशनच्या हिशोबाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील. आणि आपला भर जो आहे तो कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसे निघेल याविषयी आपण व्हिडिओ बनवत असतो आणि वेगवेगळ्या पिकांविषयी आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवत असतो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजेच कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न कसे निघेल. तर मित्रांनो, पहिल्या नंबरवरती आपण अंकुर कंपनीची चारू या तुरीची आपण लागवड करू शकतो. ड्युरेशन थोडं लेट आहे बाकी तुरीपेक्षा. त्याचप्रमाणे आपण आता व्हिडिओमध्ये 2 नंबर, 3 नंबर अशी कमी, 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 कमी आणि शेवटची जी तूर आहे ती सगळ्यात अर्ली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर अंकुर कंपनीची चारू अतिशय उत्तम तूर ही मानली जाते. सर्वात जास्त लागवड चारूची आपल्या भागामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो. एक चांगली तूर ही मानली जाते. तिचं ड्युरेशन फक्त थोडं लेट आहे. त्यानंतर 2 नंबरवरती येते बीडीएन 716. अंकुरला चारूला जशा प्रकारे मार्केटमध्ये भाव सुद्धा चांगले भेटतात, त्याचप्रमाणे बीडीएन 716 हिला सुद्धा भाव चांगले भेटतात. अंकुर चारूपेक्षा थोडाफार फरक पडतो. थोडीफार अर्ली व्हेरायटी येते. भाव मार्केटला चांगल्या पद्धतीनं मिळतो. त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरवरती बोस्टर कंपनीची लाल क्रांती म्हणून तूर यावर्षी नवीनच, मागच्या वर्षी सुद्धा आलेली होती. मागच्या वर्षी त्यांनी प्लॉट हे कमी दिले होते. तर बुस्टरची लाल क्रांती यावर्षी नवीनच तूर आलेली आहे. ती सुद्धा चांगली सांगतात. तिची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. आणि 4 नंबरवरती तुम्ही निर्मल कंपनीची 900, जिला आपण पिंकी असे म्हणतो, तर ती तूर सुद्धा तुम्ही लावू शकता. या 3पेक्षा ती थोडी अर्ली आहे. फक्त त्यामध्ये मार्केटमध्ये थोडा बाजारभाव तिला कमी मिळतो चारू 716 याच्या तुलनेमध्ये. त्यानंतर आपली 5 नंबरची व्हेरायटी जी आहे ती आहे ग्रीन गोल्ड 100 नंबर. अतिशय सुंदर व्हेरायटी, ही सुद्धा चांगली एक व्हेरायटी आहे. मी स्वतःसुद्धा तिची लागवड करत असतो. चांगली व्हेरायटी आहे ग्रीन गोल्ड 100. पिंकूपेक्षाही थोडी अर्ली व्हेरायटी ग्रीन गोल्ड 100 ही मानली जाते. बागायती क्षेत्रामध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता, जेणेकरून तुमचं शेत पुढच्या पिकासाठी लवकर खाली होण्यास मदत होईल. फक्त भाव थोडा बाकी चारू आणि या तुरीपेक्षा थोडा भाव मार्केटमध्ये जो आहे तो ग्रीन गोल्ड 100ला सुद्धा थोडा कमी मिळतो. त्यानंतर मित्रांनो, 6वी आपली व्हेरायटी आहे ती म्हणजे पंचगंगाची लक्ष्मी. मागच्या वर्षी मी लावलेली होती, त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. त्याप्रमाणे आपण दरवर्षी ग्रीन गोल्ड 100 लावत असताना आपण पंचगंगासुद्धा मागच्या वर्षी लावून बघितली. पण त्यामध्ये थोडा मरोगाचा आणि ज्या पद्धतीमध्ये ते झाड किंवा ज्या पद्धतीमध्ये तो प्लॉट आपल्याला दिसतो त्या पद्धतीमध्ये उतारा कमी निघतो. भावसुद्धा मार्केटमध्ये कमी आहे. पण अर्ली सेगमेंटमध्ये व्हेरायटी आहे आणि ग्रीन गोल्डपेक्षाही थोडी अर्ली व्हेरायटी तिला मानू शकतो. आणि आता आपली सगळ्यात शेवटची म्हणजे 7 नंबरची व्हेरायटी आणि सगळ्यात लवकर येणारी तूर म्हणजे मागच्या 1-2 वर्षातच मार्केटला आलेली आहे अंकुरची 13-7. ही तूर सर्वात अर्ली तूर आहे. ती स्वतः लावलेली नाही, पण मी एक प्लॉट बघितला होता. त्याचा ॲव्हरेज जो आहे तो थोडा कमी लागला होता.
आता तो दोष आपण संपूर्णपणे व्हेरायटीला देऊ शकत नाही, कारण आपण ती व्हेरायटी ज्या शेतकऱ्यांनी पेरली त्या शेतकऱ्याचं नियोजन त्या व्हेरायटीचं त्यानं कसं केलं यावरती संपूर्ण खेळ हा ॲव्हरेजचा संपूर्ण खेळ हा त्याच्यावर अवलंबून असतो. फक्त व्हेरायटीचा दोष यामध्ये नसतो. तर अंकुरची 13-7 ही सध्याच्या कंडिशनमध्ये माझ्या तरी पाहण्यात असलेल्या व्हेरायट्यांपैकी अंकुरची 13-7 ही सर्वात तुरीमध्ये सर्वात अर्ली व्हेरायटी आता माझ्या पाहण्यात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 7 व्हेरायट्या मी तुम्हाला सांगितल्या. या व्हेरायट्यांमध्ये तुमच्या एरियामध्ये कुठली व्हेरायटी चांगली ॲव्हरेज देते, कुठली व्हेरायटी चांगली चालते, यानुसार तुम्ही यापैकी व्हेरायट्यांची निवड करा. मार्केट रेटचा थोडाफार फरक पडतो. विकण्याच्या वेळेस थोडा 200, 300, 400, 500 रुपयाचा फरक हा भावांमध्ये नक्कीच राहतो. तर आपल्या भागामध्ये कुठली व्हेरायटी चालते, तुम्ही कुठली व्हेरायटी लावता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जवान जय किसान.